हाय व्ह्यूवर्स, आपण खणाची 3 ते 4 महिन्याच्या बाळाची फ्रॉक कशी शिवायची हे आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग ही फ्रॉक कशी शिवायची ते आपण इथे मी अस्तर घेतला आहे 4 फोल्ड. आपण उंची ठेवणार आहे 9.5 इंच. वरच्या भागाची मार्क करून घ्यायचं 9.5 इंचावरती आणि रुंदी ठेवणार आहे 6.5 इंच. गळा 2 इंच वरती मार्क करायचा आहे. शोल्डर पण 2 इंच ठेवायचे आहे आणि गळ्याची उंची आपण 2 इंचच ठेवणार आहोत. एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि आर्म होल 3.5 इंचावरती ठेवायचा आहे. बॉक्स आखून घ्यायचा आहे. शोल्डरचा मध्यभाग 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि अर्धा इंच त्याच्या साईडमधून मार्क करून घ्यायचं. इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या साईडला अर्धा इंच. गळ्यापासून गोल आकार द्यायचा. आता अर्धा इंच जिथं आपण मार्क केलं आहे तिथं असा राऊंड शेप द्यायचा. तसाच सेम असाच शोल्डर आर्म होलच्या बाजूला पण एक राऊंड आखून घ्यायचा आहे. शेप व्यवस्थित द्यायचा राऊंड. हे आपण कट करून घेऊया. जे मार्क केले ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. फ्रॉकचा वरचा पार्ट आपला कट करून रेडी झालेला आहे. तर हा अस्तर जो आहे आपण जो कट केलेला आहे तो आता मेन जो खणाचं कापड आहे आपलं त्याच्यावरती टाकून जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे आपलं मेन फॅब्रिक आहे खणाचं. याच्यावरती जो आपण अस्तर कट केलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. पहिल्यांदा खण व्यवस्थित सेट करायचा आहे 4 फोल्डमध्ये. नंतर जो अस्तर आपण कट केला आहे तो त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून झालेला आहे. आता फ्रॉकचा खालचा भाग आपण रेडी करणार आहोत. तर त्याची उंची आपण 10 ठेवणार आहोत. जी हाईट आहे फ्रॉकचा घेरची ते 10 ठेवणार आहे आणि आपल्याला जसा घेर जेवढा पाहिजे तेवढे आपण फॅब्रिक घ्यायचं आहे. 26 इंचचं फॅब्रिक घेतलेलं आहे. असे 2 पार्ट घ्यायचे फ्रंट आणि बॅकसाठी 26 इंचचे. चला तर मग आता रेडी करूया. फ्रॉक कशी शिवायची ते बघूया. पहिल्यांदा जे फ्रॉकसाठी नॉड बनवणार आहोत ते बनवून घ्यायचं आहे. 2 इंचाच्या पट्ट्या 4 काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे ते शिवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा नॉड तयार करून घ्यायच्या 4. अशा सगळ्या नॉट शिवून घ्यायच्या आणि नंतर त्या एक टीप टाकून सरळ करून घ्यायचे. अशी गोळी आली पाहिजे नॉटला. अशा 4 करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पुढच्या टोकाला एक असं छान लुक येण्यासाठी एक
गोंडा लावून घ्यायचा किंवा जे मेन फॅब्रिक आहे ते आपलं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। हे बघा, असे 4 नॉट तयार करायच्या। नंतर जे आपण कट केलेला आहे वरचा भाग तो घ्यायचा आहे। अस्तर पहिल्यांदा खाली टाकून घ्यायचं आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो उलटा टाकून घ्यायचा। जी सरळ बाजू आहे ते आतल्या बाजूला करायची आणि उलटी बाजू वरती ठेवायची। ते ठेवतानाच ज्या नॉड आपण बनवलेल्या होत्या त्या 2 नॉड घ्यायच्या आहेत आणि जो शोल्डर आहे तिथं अशा सेट करून ठेवायच्या आणि त्याच्यावरती जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते टाकायचं आहे। अशा प्रकारे या दोन्ही नॉड ज्या शोल्डरच्या तिथे सेट करून घ्यायच्या आहेत। नंतर मेन फॅब्रिक त्याच्यावरती ठेवायचं आणि सगळ्या बाजूने एक शिलाई लावून घ्यायची अशा प्रकारे। अशा प्रकारे शिलाई केलेली आहे आणि जे भाग शिलाई केली आहे तिथं कट मारायचे कात्रीने छोटे छोटे। त्याच्यामुळे आपलं मेन जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित सेट होतं। जे आपण शिवलेलं आहे ते फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी छोटे छोटे कट घ्यायचे। नंतर हे सरळ करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे सरळ करून घेतलेला आहे फ्रंटचा भाग, टॉप पार्ट। नंतर साईडने शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कपड्याला व्यवस्थित। त्यामुळे कापड व्यवस्थित सेट होतं, कुठेही पुढे पाठीमागे होत नाही। त्यासाठी सगळ्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर असं जोडून घ्यायचं आहे, त्यामुळे शिवताना अडचण येत नाही। असे दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे आहे, पुढचा आणि पाठीमागचा। हे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत। तर आता आपण घेर कसा बनवायचा खालचा फ्रॉकचा ते बघणार आहोत। पहिल्यांदा जे आपण 26 इंचाचं फॅब्रिक घेतलं होतं त्याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या। अशा प्रकारे चुन्या पाडून घेतलेल्या आहेत दोन्ही पार्टला, पुढच्या आणि पाठीमागच्या। नंतर टॉप पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि तो जोडून घ्यायचा आहे पार्ट। जो खालचा आपण चुन्या केलेला आहे तो पार्ट त्या वरच्या भागाला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित। प्लेटा मारलेल्या आहे त्या। खालचा भाग सरळ ठेवायचा आहे जो घेर आहे तो, आणि जो वरचा टॉप पार्ट आहे तो उलटा करून शिवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे शिवून रेडी झालेला आहे। आता दोन्ही पार्ट असे शिवून घ्यायचे आहेत आणि नंतर साईडून त्याला टिप मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपली 3 ते 4 महिन्याच्या बाळाची फ्रॉक बनवून रेडी झालेली आहे। बघा किती छान लुक आलेला आहे ह्या फ्रॉकचा।
फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे.